हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे। बघा, कोबीपासून वेगवेगळं खूप नाश्ता तयार होतो। तसंच मी आज कोबीपासून मस्त अशी थालीपीठं तयार करणार आहे। पाहू शकताय तुम्ही किती मस्त अशी मी थालीपीठं बनवलेली आहेत। आता मी इथं एक कोबी घेतलेला आहे स्वच्छ धुवून, आणि अर्धा करून मी आता कट करून त्याला बारीक किसून घेते। बघा, तुम्ही पाहू शकताय मी इथं बारीक असा किसून घेते। किसणीवरतीच मी किसून घेते तो। बघा, आता हा अलग अलग नाश्ता बनवल्यानंतर मुलांच्या आवडीचा पण बनतो। आता मी इथं कोबी किसून घेतलेला आहे, अर्धाच घेतलेला आहे मी। आता इथं लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत सोलून 4-5, ते व्यवस्थित कट करून घेते। आता तुम्ही इथं क्रश करून पण घेऊ शकताय। मी इथं कट करूनच घेतलेले आहेत। बघा, आता इथं मी कोबी किसून घेतलेला आहे तो इथं टाकून घेते मी। आता इथं मी लसूण कट केलेला आहे तो पण टाकून घेतला। आता मी याच्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकले आहेत। आणि मी मिरची क्रश करून घेतलेले आहे ते इथं टाकून घेते 1 चम्मच। तुम्ही कट करून ही टाकू शकताय। आणि 1 चम्मच मीठ टाकलं आहे। हळदी पावडर थोडीशी 1/2 चम्मच। आता मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 चम्मच। आणि इथं बेसन पीठ घेते मी। बघा, बेसन पीठ मी 3 चम्मच टाकलेले आहेत। आता तुम्ही कमी जास्त जर झालं तर अजून तुम्ही ॲड करू शकताय बेसन पीठ। आता बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि पाणी टाकायचं नाही, कारण कोबीला जास्त पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे। बघा, आता इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हातानेच। बघा, पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता मी इथं पॅन ठेवलाय, म्हणजे डोश्याचा तवा ठेवलाय मी इथं, आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। व्यवस्थित पसरवून घ्यायचंय, कारण थालीपीठ चिकटणार नाही याच्यासाठी। बघा, आता इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं हातानेच असं थालीपीठ टाकून घेते। बघा, आता इथं पाहू शकताय हाताच्या साहाय्यानेच मी टाकून घेते। आणि एकदम छोटी छोटीच बनवते, जास्त मोठी नाहीये। मुलांसाठी मस्त अशी टिफिनमध्ये पण आपण देऊ शकतोय, अशी बनवते मी। बघा, इथं मस्त असा गोल आकार दिलाय मी आणि हातानेच टाकून घेतले आहेत। आता मी सगळीकडून तेल टाकून घेते। बघा, आता हे दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचंय। बघा, आता इथं मी दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घेते। थोडंसं मी तेल टाकलंय।
आणि थोडं थोडंसं आपल्याला हे प्रेस करत करत व्यवस्थित भाजून घ्यायचंय. बघा आता इथं पाहू शकताय तुम्ही, व्यवस्थित असं मस्त मी भाजून घेतलेलं आहे. दोन्ही पण बाजूने व्यवस्थित मस्त असं सोनेरी कलर आलेला आहे आणि खूप छान असे टेस्टी बनतात. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आता मी इथं हे रेडी झालेलं आहे. दुसरं पण मी इथं रेडी करून घेतलेलं आहे, पाहू शकताय. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.